नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. जेवणासाठी काळे फार्म इथं नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत. घरीच आहे, उठलोय, आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून रेडी आहे. केक मार्केटच्या इथं चाललो. एक मित्र आहे तिथं चाललोय. कुंदन शेठ पण येते तिथं. तिथून जरा बाहेर जायचं. नक्की नाही अजून ठरलेलं कुठं जायचं आहे वगैरे, पण जायचं आहे. आता निघूयात मित्रांनो. माझी वाट बघत आहे. कुंदन शेठ डायरेक्ट तिथंच येणार आहे मित्राच्या इथं. मी पण आता इथून जाईल बसनी वगैरे, आणि तिथं सगळेजण आम्ही भेटणार आहे. तिथून पुढं ठरू कुठं बाहेर जायचं काय अजून नक्की नाही, कुठं तरी फिरून यायचं असंच टाइमपास म्हणून. तर निघूयात मित्रांनो. आता मित्रांनो दुपारचे 2:30 वाजलेत. जेवणासाठी काळे फार्म इथं. काय रे गावाचं नाव? दिवे गावाचे इथं आलो जेवायला. मित्र आहेत आमच्या. मित्रांनी पार्टी दिली बघा. ह्या दया म्हणून आहे. अजून सगळी गँग आहे. कुंदन शेठ पण आहे इथं बघा. जेवणासाठी आलो. आता जेवण करून परत एका उरसाला जायचं. कुठं जायचं? ढिस्कळ फलटणची इथं आहे. तर जाता जाता बेत झाला की काळे फार्मला जेवायला जायचं म्हणून इथं थांबलो. अजून एक मित्र आहे, कुठं काय काय माहिती होतो की रचतो. जेवणाची ऑर्डर दिली. मटण एकदम खास आहे इथलं. मटण खाण्यासाठी आलो. आणि मटण म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठं जातो, त्यामुळं खास जेवणासाठी आलो. हां, ज्वारीची भाकर नाही भेटत, फक्त बाजरीची भाकर वगैरे आहे इथं. पण मटण क्वालिटी फार भारी आहे. काळे फार्म म्हणून फेमस आहे. तर जेवण करून निघूयात आता. जेवणासाठी बसलोय मित्रांनो. जेवण आलंय आता. रस्सा आहे आणि मटण फ्राय आहे. आणि हे काय मला पण नाही. जेवण तर एकदम भारी आहे. वासानेच पोट भरले. आता वजडी सांगितली. सगळे जेवणात गुंग आहेत मस्तपैकी. जेवण करून घेऊ मित्रांनो. साताऱ्याच्या फलटणच्या इथून पुसेगावला रस्ता जातो. तिथं आहे आम्ही आत्ता. संध्याकाळचे 6 वाजलेत. पहिल्यांदा चालू आहे या रस्त्याने. छोटासा एक घाट लागलाय आम्हाला. त्या घाटात थांबलोय आम्ही. खाली इथं रस्ता आहे. छोटासाच घाट आहे पण मस्त आहे एकदम असा. इथं सगळ्यांचं फोटो सेशन चाललंय. फोटो काढत एक जण. उरसाला जायचं अजून. काळेलाच आम्ही एवढं जेवलो सगळेजण. फुल जाम झाले. आता उरसात पण मटण खायचं. काय आता जेवण तर जाणार नाही तिथं जास्त. मित्रांनो आलोय आम्ही उरसाला. हे त्या मित्राचं घर आहे. इथं त्याचे जनावर वगैरे पत्र्याचे येतात. वरती गाव आहे ते. वरती पण त्याचंच घर आहे. पण मस्त आहे एकदम. मी पहिल्यांदा आलोय. सगळीकडे डोंगर आहे. आळसूळ म्हणून गाव आहे. समोर एक मंदिर दिसतंय बघा.
या साईडला वरती गाव आहे, छोटंसं गाव आहे, जास्त मोठं नाही. ही त्याचीच शेती आहे, पण यावर्षी पाणीच ना, पाऊस कमी झाल्यामुळं नाहीच झाला म्हणतात त्यांनी, त्याच्यामुळं हे शेती विचारायला काय करताना आली. पुण्याला KK मार्केटमध्ये त्यांचं गॅरेज आहे 4 व्हीलरचं. छोटंसं गाव आहे एकदम. मस्त आहे, पण जेवण वगैरे सगळं तयार आहे. पण आमचं दुपारी काळे फार्मलाच एवढं जेवण झालं, त्याच्यामुळं आता जेवायची इच्छा नाही. त्याला म्हटलो थोडं उशिराने जेव. इथं वरती चाललोय जरा फेरफटका मारायला आम्ही. मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेत. आत्ता आलो, एवढं सगळ्यांना सोडलं, कुंदन शेटला घरी सोडलं आणि ते 2 मित्र होतं त्यांना KK मार्केटला सोडलं. गाडी मीच घेऊन आलो. इथं गाडी लावायचा प्रॉब्लेम आहे 4 व्हीलरचा, लावायला जागाच नाही. तिथं साठे कॉलनी म्हणून तिथं गाडी लावायला लागते. नशिबाने तिथं पण जागा भेटली, गाडी लावून आलो आता घरी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.